गळ्यात नाग, जटेत गंगा, डोक्यात अर्धचंद्र, बेलपत्रांची आवड आणि नंदीची सोबत। देवांचा हा महादेव मला निसर्ग देवताच भासतात। गळ्यातला नाग शेतातल्या उंदरांना मारतो, म्हणजेच आपलं पीक वाचवतो, म्हणजेच आपल्या घरात लक्ष्मी येते। डोक्यातल्या अर्धचंद्राशिवाय भरती नाही, ओहोटी नाही, वृक्ष वनस्पती नाहीत, औषधी नाहीत, जीवन नाही, इतकंच काय तर पृथ्वी सुद्धा नाही। डोक्यातला शीतल चंद्र जसा महादेवांच्या क्रोधाला शांत करतो, तसंच स्वतःच्या पांढऱ्या प्रकाशाने संपूर्ण सृष्टीला देखील शांत करतो। आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही देवाला पत्री वाहताना त्या देवाला होणाऱ्या शारीरिक समस्यांबद्दलचा उपायच सांगितलेला आहे। संस्कृतमध्ये असणारं बिल्वपत्र म्हणजेच बेल जसं महादेवांच्या गळ्यातील विष शांत करतं, तसंच मानवांना होणारे पोटाचे आजार, गळ्याचे आजार, उलटी, अतिसार यावर उत्तम उपाय बेलाचं पान, फूल, फळ या सर्वांगाचा उपयोग होतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय। शेवटी नंदीशिवाय आपल्याला अन्न आणि तूप मिळणारच कसं? सुदृढ आणि उत्तम नंदी उत्तम गायींना जन्म देणार, त्याच्यातून दूध मिळणार आणि नंदीने केलेल्या श्रमातून आपल्याला सोन्यासारखं अन्न मिळणार। शिवपुराणातील हा एक श्लोक आहे। या श्लोकामध्ये असं सांगितलंय की ताऱ्यांचा राजा चंद्रदेव हे महादेवाच्या डोक्यावर स्थित आहेत। हाच महादेव सगळ्या सृष्टीला बांधून ठेवतो आणि हाच महादेव सृष्टीच्या वेळेचं चक्र सुद्धा चालवतो। अशा ह्या निसर्गरूपी महादेवाला शेकडो प्रणाम। तुम्हाला महादेवामध्ये काय सापडतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा।